योद्धा न्यूज मराठी। मोठी दरड कोसळली। रस्त्यावर प्रचंड प्रमाणात दगड आणि मातीचा ढिगारा आल्यामुळे हा मार्ग पूर्णपणे बंद झाला। दरड कोसळली त्यावेळी भोरगिरीच्या दिशेने एक एसटी बस जात होती। मात्र पुढे रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाल्याचे आणि पाण्याचा प्रवाह वाढल्याचे पाहून चालकाने प्रसंगावधान राखत बस सुरक्षित ठिकाणी थांबवली। पुढे जाण्याचा मार्गच उरला नसल्याने ही एसटी बस सध्या तिथेच थांबून आहे। सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून स्थानिक गावकऱ्यांनी प्रवाशांना खाण्यापिण्याची मदत केली आहे। मोबाईल नेटवर्क गायब, नागरिक अडकले। रस्ते वाहून गेल्याने आणि दरड कोसळल्यामुळे नोकरदार, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक रस्त्यातच अडकून पडले आहेत। त्यातच मुसळधार पावसामुळे परिसरातील मोबाईल टॉवर्स बंद पडले असून नेटवर्क पूर्णपणे गायब झाले आहे। यामुळे नागरिकांना आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधणे कठीण झाले आहे। रस्ता मोकळा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू। घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने धाव घेतली आहे। रस्ता मोकळा करण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने जेसीबी आणि कर्मचाऱ्यांची पथके पाठवण्यात आली असून पश्चिम पट्ट्यात मुसळधारचा हाहाकार। बंधारे फुटले, रस्ते वाहून गेले, दरड कोसळल्याने एसटी बस अडकली, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत। खेड/राजगुरुनगर। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड हाहाकार उडाला आहे। जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी झाले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे पाझर बंधारे फुटले असून रस्तेही वाहून गेले आहेत। यातच भोरगिरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठी दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। बंधारे फुटले, रस्ते वाहून गेले, गावांचा संपर्क तुटला। पश्चिम पट्ट्यातील अतिवृष्टीमुळे नद्या, ओढे आणि नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत। पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड आहे की पाणी अडवण्यासाठी बांधलेले बंधारे फुटून गेले आहेत। अनेक गावांमधील मुख्य रस्ते पाण्याच्या वेगाने वाहून गेल्यामुळे संपूर्ण परिसरातील लोकांचा बाह्य जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे। पुढील मार्ग बंद, एसटी बस सुरक्षित ठिकाणी थांबली। भोरगिरी परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज मुख्य रस्त्यावर अचानक दरड हटवण्याचे आणि रस्ता दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे। प्रशासनाचा इशारा। रस्ता साफ करण्याचे काम चालू असले तरी पाऊस आणि पाण्याचा जोर कायम आहे। त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत आणि पाणी ओसरल्याशिवाय नागरिकांनी खेडच्या पश्चिम पट्ट्यात किंवा भोरगिरी मार्गावर प्रवास करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या योद्धा न्यूज मराठीच्या प्रतिनिधी सुरेखा कडलक यांनी। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।